महापालिकेने उद्यानं सांभाळण्याची मेंटेन करण्याची जी कामं घेतलेली आहेत दिली आहेत त्याच धर्तीवरती मी अजून पुढे जाऊन महिलांसाठी स्पेशल भाजी विक्री केंद्र, त्याच्याशिवाय अल्पोपहार केंद्र, त्याच्याशिवाय त्यांना जेवण बनवून देतात ते अन्न जे ते केंद्र अशी त्यांना मार्केटमध्ये जागा मी फ्री ऑफ चार्जमध्ये मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील, ज्याच्यामुळे अनेक घरामध्ये ज्यांच्या घरामध्ये प्रॉब्लेम असतात म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम असतात त्यांना तिथे मदत होईल. अशी अनेक लोक आहेत की ज्यांना जेवणासुद्धा व्यवस्थित मिळत नाही. आता आमच्या मनोज रायने एक चांगली सोय केली आहे की त्यांनी लोकांना एकदम स्वस्तामध्ये तो जेवण देतो आहे. अशी अनेक ठिकाणी व्हायला पाहिजे असा माझा प्रयत्न राहील, कारण हा भाग आहे ना हा बहुभाषिक आहे आणि कामगार वर्ग जास्त असलेला सगळा भाग आहे. त्यामुळे इथे स्वस्तामध्ये जेवण द्यायची जी आयडिया ही आहे योजना ती मी सुरू करणार आहे. दादा, आपण गंधकुट्टे बुद्धविहाराचे भंते नागसेन यांना आपण काही आश्वासन दिलेले आहेत का? हो, नागसेन यांचा आमचा फार परिचय जुना आहे. माझे वडील मुळामध्ये बौद्ध धर्माचे फार जवळ अभ्यासक आणि एकदम त्यांचे संबंध सगळ्या मंडळींशी चांगले प्रेमाचे होते. नागसेन माझ्या एका कार्यक्रमामध्ये एका पुस्तक प्रकाशनाला बघायला आलेले ते, तेव्हा त्यांची जी ओळख नव्हती, पण तेव्हा मी त्यांना बघितलं तर लक्षात आलं माझ्या की मी त्यांना मग स्टेजवर बसून त्याचा मान सन्मान केला. आणि तर त्यांनी त्याच्यानंतर ते आमच्या अजून एका कार्यक्रमाला आलेले, आमच्या सर्व महिलांनी त्यांचं स्वागत केलं, त्यांना पुष्पवृष्टी केली, त्यांना ओवाळलं, त्यांना मान सन्मान दिला. नंतर ते मला बोलले की मला यानं एक बौद्ध विहार बांधायचं आहे. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही बोलले ना ती आज्ञा तुमची सूचना मी आज्ञा समजतो आणि मी त्यांना आता लवकर येत्या काही 2 वर्षामध्ये मी त्यांना एक बौद्ध